राज्यस्तरीय बॉक्सिंग पंच परीक्षेला भव्य सुरुवात. महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय. शिरपूर. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, किसान विद्या प्रसारक संस्था KVPS व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा 2026ला शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासो विश्वासराव रंधे क्रीडा संकुल शिरपूर येथे उत्साहपूर्ण व भव्य वातावरणात सुरुवात झाली. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत STCOCP स्टेट टेक्निकल ऑफिशियल सर्टिफिकेट कोर्स प्रोग्राम तसेच RJCCP स्टार 1, स्टार 2, स्टार 3 रेफरी अँड जजेस सर्टिफिकेट कोर्स प्रोग्राम राबविण्यात येत असून सक्षम, शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण पंच घडविण्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 15 जिल्ह्यांतील पंच परीक्षार्थी सहभागी झाले आहेत. नंदुरबार, धुळे, नाशिक शहर, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, पुणे शहर, पुणे जिल्हा, बुलढाणा, सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, मुंबई, बीड, पिंपरी चिंचवड तसेच ठाणे जिल्हा येथील परीक्षार्थी उपस्थित राहिले आहेत. या परीक्षेत 60 RJ म्हणजे रेफरी अँड जजेस व 10 STO म्हणजे स्टेट टेक्निकल ऑफिशियल्स असे एकूण 70 पंच परीक्षार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेला गौरवशाली व समृद्ध असा इतिहास लाभलेला आहे. राज्यातून 7 वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच घडले आहेत. ऑलिम्पिक रेफरी किशन नरसी, ऑलिम्पिक रेफरी जय कवळी आणि ऑलिम्पिक रेफरी गेव नागपूरवाला हे महाराष्ट्रातील 3 ऑलिम्पिक रेफरी असून त्यांच्या कार्यामुळे राज्याचा लौकिक जागतिक पातळीवर वाढला आहे, असे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार वाभळी यांनी सांगितले. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष मिलिंद साळुंखे, उपाध्यक्ष विजय सोनवणे यांनी या राज्यस्तरीय पंच परीक्षेस शुभेच्छा देत हा उपक्रम महाराष्ट्रातील बॉक्सिंग चळवळीला अधिक बळकटी देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. तुषार रंधे यांनी सांगितले की पंच परीक्षा ही केवळ प्रमाणपत्र प्रक्रिया नसून रिंगमध्ये न्याय, शिस्त व पारदर्शकता राखण्याची जबाबदारी आहे. आजचे परीक्षार्थी भविष्यात खेळाडूंना योग्य न्याय देणारी भूमिका बजावतील. या कार्यक्रमास धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे खजिनदार राजेंद्र बोरसे तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, महाराष्ट्र बॉक्सिंग कोचेस कमिशनचे चेअरमन विजय गुजर, बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव संकेत धामंदे उपस्थित होते. पंच परीक्षेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार वाभळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच सहाय्यक मार्गदर्शक म्हणून कॅप्टन सुरेश कदम, चेअरमन RJCCP आंतरराष्ट्रीय पंच, श्री विजय गोटे, सचिव RJCCP आंतरराष्ट्रीय पंच व श्री अभिमान सूर्यवंशी, सचिव रेफरी जज कमिशन राष्ट्रीय पंच यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन परीक्षार्थींना मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसान विद्या प्रसारक संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे यांनी केले. प्रास्ताविक SPDM महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. LK प्रताळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांनी व्यक्त केले. या भव्य आयोजनासाठी विजेंद्र जाधव, सागर कोळी, ऋषिकेश अहिरे, नूर तेली, हेमंत शिरसाट, भूषण पवार, पूनम उठवाल, राज पाटील, ओम राजपूत, गोविंद बर्डे, रितेश गिरासे, ओनीश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. राज्यस्तरीय पंच परीक्षेच्या या यशस्वी प्रारंभामुळे शिरपूर शहराच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून महाराष्ट्रातील बॉक्सिंग चळवळीला नवी दिशा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.